सो आज आपण लेसन नंबर 3 विच इज एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटच्या सेकंड पार्टकडे वळत आहोत. या सेकंड पार्टमध्ये आधी मी तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन एंटरप्रेन्योर हे काय आहेत हे आधी समजवेन. ॲज युजल मी आधी वाचेन आणि मग तुम्हाला त्याचा अर्थ एक्सप्लेन करेन. सो आपण स्टार्ट करूयात. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन एंटरप्रेन्योर. Entrepreneurs have some special characteristics like creative thinking, imagination, enthusiasm, sincerity, etc. The characteristics of an entrepreneur may be briefly stated as follows. First, intellectual capabilities. An entrepreneur is a creative thinker. He has reasonably good intelligence. He has ability to analyze business situations. This ability will help him to take proper decisions. म्हणजे काय तर एंटरप्रेन्योर किंवा बिझनेसमॅन जो असतो तो एक क्रिएटिव्ह थिंकर असतो. म्हणजे त्याच्या माइंडमध्ये कायम वेगळ्या वेगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या आयडियाज असतात. तो हुशार पण तेवढाच असतो. म्हणजे त्याचा बिझनेस चांगला चालण्यासाठी त्याच्या डोक्यात कायम खूप विचार किंवा खूप इनोव्हेटिव्ह आयडियाज असतात. ही हॅज द ॲबिलिटी टू ॲनालाइज बिझनेस सिच्युएशन्स. म्हणजे त्याच्याकडे एक ॲबिलिटी असते की तो कोणत्याही बिझनेस सिच्युएशन्स ॲनालाइज करेल किंवा मे बी कधी बिझनेसमध्ये काही ऑब्स्टॅकल्स असले तर त्याला ते ॲनालाइज करता येतात किंवा कसं त्या ऑब्स्टॅकल्समधनं बाहेर पडता येईल ह्याचा विचार त्याला नीट करता येतो. त्याच्याकडे ती ॲबिलिटी असते अँड ह्या ॲबिलिटीमुळे त्याला प्रॉपर आणि राईट डिसिजन्स घेण्याची एक मदत मिळते. लाईक त्याच्याकडे ही ॲबिलिटी आहे म्हणून तो खूप प्रॉपर आणि योग्य डिसिजन्स घेऊ शकतो. सेकंड पॉइंट इज फ्युचर विजन. द एंटरप्रेन्योर हॅज ए गुड फोरसाइट अबाउट फ्युचर मार्केट सिच्युएशन. ही शुड ऑल्सो हॅव द नॉलेज अबाउट एक्सटर्नल बिझनेस एन्व्हायरमेंट. This will help him to take proper decisions according to the situations and changes in the market. So he can take timely actions for the same. याचा अर्थ असा आहे की बिझनेसमॅन किंवा एंटरप्रेन्योरला एक चांगली फोरसाईट असते. कशाबद्दल तर फ्युचर मार्केट सिच्युएशन्सबद्दल. म्हणजे पुढे जाऊन काय सिच्युएशन्स क्रिएट होतील किंवा काय क्रिएट होऊ शकतात ह्याची एक त्याला चांगली फोरसाईट असते. त्याला इवन एक्सटर्नल लाईक त्याच्या बिझनेस एन्व्हायरमेंटच्या बाहेर काय चाललं आहे ह्याचं पण नॉलेज असलं पाहिजे, ज्याने त्याला फ्युचरमध्ये जे काही डिसिजन्स असतील ते त्याचे योग्य ठरतील आणि ते कधी चुकणार नाहीत. ह्या रिझन्ससाठी त्याला एक ओव्हरऑल नॉलेज असलं पाहिजे. बिझनेस एन्व्हायरमेंटमधलं पण आणि आउटसाईड द बिझनेस एन्व्हायरमेंट पण त्याला एक प्रॉपर नॉलेज असलं पाहिजे, जेणेकरून तो प्रॉपर ॲक्शन्स घेऊ शकतो. सो थर्ड पॉइंट आहे हार्डवर्क. An entrepreneur is ready to work hard. It is more necessary when a new venture is started. He has to work for long hours. Many times he has to handle the main areas of business independently. This will make him successful. याचा अर्थ काय की एखाद्या बिझनेसमॅनची किंवा एखाद्या एंटरप्रेन्योरची तयारी असली पाहिजे की त्यांनी खूप कष्ट घेतले पाहिजेत. जेव्हा तो एक नवीन बिझनेस किंवा एक नवीन व्हेंचर स्टार्ट करतो तेव्हा तर त्याला तासनतास काम करण्याची त्याची तयारी असली पाहिजे आणि बऱ्याच वेळेला त्याला स्वतःला तिथं काम करायची गरज पडू शकते. लाईक फक्त माणसं अपॉइंट केली आहेत आणि तुम्ही ते चालवा बिझनेस असं नाही. त्याला तिथे जाऊन काय चाललं आहे, बिझनेस कसा चालला आहे हे बघायची ही गरज असते. जर त्यांनी कष्ट केले, खूप मेहनत करून त्यांनी कामं केली तर त्याला सक्सेस मिळेल, तरच तो सक्सेसफुल होईल. फोर्थ आहे टेक्निकल नॉलेज. An entrepreneur has good technical knowledge about his business. The entrepreneur has the ability to update himself with the latest technology about the product, process and technology. म्हणजे त्याला एक प्रॉपर नॉलेज असलं पाहिजे अँड टेक्निकल नॉलेज पण असलं पाहिजे त्याच्या बिझनेसबद्दल आणि त्याला कायम स्वतःला अपडेटेड ठेवलं पाहिजे. त्याला सगळ्या प्रोडक्ट्सची किंवा त्या प्रोसेसची किंवा टेक्नॉलॉजीची लेटेस्ट इन्फॉर्मेशन किंवा लेटेस्ट नॉलेज हे असलंच पाहिजे.
5th पॉइंट आहे कम्युनिकेशन स्किल्स. An entrepreneur needs to communicate with different people like customers, suppliers, creditors, employees, etc. He must be able to express his ideas and strategies effectively. It is necessary that there is a proper understanding between the sender and the receiver of the message. याचा अर्थ असा आहे की आंत्रप्रेनर किंवा बिझनेसमॅन जो असतो त्याला खूप लोकांसोबत कम्युनिकेट करावं लागतं किंवा त्याचं कम्युनिकेशन बऱ्याच लोकांसोबत असतं, जसं की कस्टमर्स झाले, मग त्याचे सप्लायर्स झाले, क्रेडिटर्स झाले, म्हणजे ज्याला पैसे द्यायचे आहेत ते क्रेडिटर्स असतात, सो ते झाले, किंवा त्याच्या बिझनेसमध्ये काम करणारे एम्प्लॉईज झाले. त्याला त्याच्या आयडियाज किंवा त्याची जी स्ट्रॅटेजी आहे ती बरोबर किंवा प्रॉपरली एक्सप्रेस करता आली पाहिजे आणि तो त्या सेंडर आणि रिसिव्हरमध्ये जेही कम्युनिकेशन होईल ते समजेल असं त्याला करता आलं पाहिजे, नाहीतर लोकांना नाही कळणार. म्हणून असं म्हणतात की आंत्रप्रेनरकडे चांगल्या कम्युनिकेशन स्किल्स असले पाहिजे. लाईक त्याला काय सांगायचं आहे हे तो प्रॉपरली सांगू शकतोय का, आणि तो जे ऐकतोय तेही तो नीट ऐकून घेतोय का हे त्याला कळलं पाहिजे, आणि त्यासाठी त्याला कम्युनिकेशन स्किल्सची गरज असते आणि ते त्याच्याकडे असले पाहिजेत. 6th पॉइंट आहे हायली ऑप्टिमिस्टिक. An entrepreneur has to always think positively. He is always hopeful and confident about the market situations even in failure times. Such positive attitude helps him to run his business successfully. म्हणजे बिझनेसमॅन जो असतो त्यांनी कायम पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे, तो कायम कॉन्फिडेंट असला पाहिजे. जरी त्याला कधी फेलियर आलं तरी हार नाही मानली पाहिजे त्यांनी, किंवा त्यांनी निगेटिव्ह थिंकिंग लाईक माझा बिझनेस चालणारच नाही, मला काय प्रॉफिट होतच नाही आहे, मी लॉसमध्येच चाललो आहे, असा विचार न करता त्यांनी कायम पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला पाहिजे. आणि जरी त्याला फेल्युअर आलं असेल तरी त्यातनं कसं बाहेर येता येईल याचा विचार केला पाहिजे. असा हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्याला त्याचा बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने रन करण्यासाठी हेल्प करेल. 7th पॉइंट आहे रिस्क बेअरिंग कॅपॅसिटी. सक्सेसफुल entrepreneur takes calculated risks. He is ready to face challenges and always seeks new and more opportunities. म्हणजे आता सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की बिझनेस म्हणली की रिस्क ही येतेच. सो सक्सेसफुल entrepreneur किंवा कोणताही entrepreneur असेल त्याला रिस्क ही घ्यावीच लागते आणि त्यांनी ती रिस्क घेतलीच पाहिजे. तो काहीही चॅलेंजेस असू देत किंवा कोणत्याही रिस्क असू देत त्या बेअर करण्यासाठी रेडी असला पाहिजे, आणि त्याला इवन ज्या अपॉर्च्युनिटीज येतील त्या त्यांनी ग्रॅब केल्या पाहिजेत. म्हणजेच थोडक्यात त्यांनी रिस्क ही घेतलीच पाहिजे, त्याशिवाय त्याचा बिझनेस एफिशियंटली किंवा सक्सेसफुली रन पण होणार नाही. जर रिस्क घेतल्या नाही, अपॉर्च्युनिटीज ज्या येत आहेत त्या घेतल्याच नाहीत तर बिझनेस चांगला किंवा स्मूथली रनच होणार नाही. 8th and last point आहे self confidence. An entrepreneur has self confidence. He has positive desires to achieve his goals. Such self motivation keeps him strong and confident to face various obstacles. म्हणजे त्याला एक आत्मविश्वास असला पाहिजे की उगाच आपलं असं नेगेटिव्हिटी किंवा असं आतून वाटता नाही कामा की बाबा माझा बिझनेस चालणार नाही किंवा मला लॉस झाला तर काय, हा असा विचार त्यांनी नाही केला पाहिजे. तो खूप कॉन्फिडेंट असला पाहिजे आणि त्याला विश्वास असला पाहिजे स्वतःवर की हो मी जर मेहनत केली तर माझा बिझनेस पण खूप चांगला चालेल. हा पॉझिटिव्ह अप्रोचच त्याला त्याचे गोल्स अचीव करण्यात मदत करेल आणि असं सेल्फ मोटिवेशन त्याला स्ट्रॉंग आणि कॉन्फिडेंट ठेवेल आणि बिझनेसमध्ये पुढे ज्या ज्या ऑब्स्टॅकल्स येतील किंवा जेही प्रॉब्लेम्स येतील त्या फेस करण्याची त्याला ताकद देईल. म्हणून त्याच्यात सेल्फ कॉन्फिडन्स हा असला पाहिजे. सो हे 8 कॅरेक्टरिस्टिक्स होते आंत्रप्रेन्योरचे. आता आपण क्वालिटीजकडे वळूयात, म्हणजे एका सक्सेसफुल आंत्रप्रेन्योरच्या क्वालिटीज काय असू शकतात. सक्सेसफुल बिझनेस पीपल हॅव मेनी क्वालिटीज इन कॉमन विथ वन अनादर. फर्स्ट आहे डिसिप्लिन्ड. These individuals are focused on making their business work and eliminate any
hindrances or distractions to their goals. An entrepreneur has comprehensive strategies and outline the tactics to accomplish them. Successful entrepreneur is disciplined enough to take steps every day towards the achievement of his objectives. म्हणजे ते खूप फोकस्ड असतात, त्यांना माहीत असतं की त्यांचा बिझनेस जर त्यांना एफिशियंटली किंवा स्मूथली रन करायचा असेल तर त्यांना काय काय केलं पाहिजे, कशा स्ट्रॅटेजीज यूज केल्या पाहिजेत, काय आयडियाज, काय इनोव्हेटिव्ह आयडियाज त्यांनी यूज केल्या पाहिजेत ज्यांनी त्यांचा बिझनेस किंवा त्यांचे जे गोल्स असतील ते अचीव्ह होतील. म्हणून असं म्हणतात की सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स हे कायम डिसिप्लिन्ड असतात आणि त्यांना माहीत असतं की कुठली स्टेप किंवा कुठलं पाऊल कधी उचलायचं आहे ज्यांनी त्यांना सक्सेस मिळेल किंवा त्यांचा बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने रन होईल. नेक्स्ट आहे कॉन्फिडन्स. The entrepreneur does not ask questions about whether he can succeed or whether he is worthy of success. He is confident with the knowledge that he will make his business succeed. He shows that confidence is everything he does. म्हणजे तो असा कधी प्रश्न नाही विचारत किंवा असं स्वतःला असं हे नाही करत की मला जमेल का बिझनेस करायला किंवा मी तो प्रॉपरली चालवू शकेल का माझा बिझनेस किंवा मला प्रॉफिट्स मिळतील का. तो असे विचार किंवा असे प्रश्न नाही विचारत बसत स्वतःला. तो आतूनच खूप कॉन्फिडेंट असतो की तो मेहनत करेल आणि तो जे काही करेल म्हणजे जो कोणता बिझनेस करेल त्यातून त्याला प्रॉफिट्स मिळतील आणि तो त्याच्या त्या बिझनेसमध्ये सक्सेस होईल. तो निगेटिव्ह थिंकिंग कधी ठेवत नाही. त्याच्यात कॉन्फिडन्स असतो, विश्वास असतो त्याला की हो आपण जर मेहनत केली तर आपला बिझनेस नक्की चालेल. थर्ड पॉइंट आहे ओपन माइंडेड. Entrepreneur realizes that every event and situation is a business opportunity. Ideas are constantly being generated about workflows and efficiency, people skills and potential new businesses. He has the ability to look at everything around him and focus it towards his goals. म्हणजे त्याला प्रत्येक इव्हेंट आणि एक प्रत्येक सिच्युएशन ही एक बिझनेस अपॉर्च्युनिटी असती याची त्याला एक जाणीव असते. त्याला प्रत्येक अपॉर्च्युनिटी कशी यूज करून कसा त्याचा बरोबर यूज करायचं हे त्याला माहीत असतं. त्याच्याकडे ॲबिलिटी असते की तो सगळीकडे त्याचं सगळं नीट लक्ष असतं आणि त्याचा एक फोकस असतो त्याच्या गोल्सकडे. फोर्थ पॉइंट सेल्फ स्टार्टर. Entrepreneur knows that if something needs to be done, he should start it himself. He sets the parameters and makes sure that projects follow that path. He is proactive, not waiting for someone to give him permission. आता बिझनेसमॅन जर त्यांना एखादा चेंज आणायचा असेल किंवा त्यांना काहीतरी करायचं असेल त्यांच्या बिझनेसमध्ये तर त्यांनी स्वतःपासून ती सुरुवात केली पाहिजे. म्हणजे त्यांनी स्वतः स्टार्ट केलं पाहिजे. त्यांनी काही पॅरामीटर्स सेट केले पाहिजेत किंवा त्यांनी एक प्लॅन बनवला पाहिजे की त्यांना जे चेंज आणायचं किंवा त्यांना जे त्यांच्या बिझनेसमध्ये जे काय करायचे ते कसं करण्यात येऊ शकतं ते म्हणजे त्यांनी एक प्रॉपर प्लॅन केला पाहिजे त्याचा जेणेकरून ते चेंज किंवा तो जे काही त्यांना करायचं असेल ते त्या प्लॅननुसार फॉलो करता येईल. आणि ते कुणासाठी थांबत नाहीत किंवा कुणाच्या परमिशनसाठी थांबत नाहीत. ते त्यांच्या डोक्यात आलं ते प्लॅन करतात, एक्झिक्यूट करतात आणि त्यांना रिझल्ट्स मिळतात. त्यांना कुणासाठी थांबायची गरज पण नसते. सो नेक्स्ट पॉइंट आहे कॉम्पिटिटिव्ह. Many companies are formed because an entrepreneur knows that he can do a job better than others. He needs to win the game of business. An entrepreneur will highlight his own company's track record of success. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खूप कॉम्पिटिशन आहे. सो बऱ्याच कंपनीज असतात. पण entrepreneur किंवा एका बिझनेसमॅनला माहीत असतं की तो खूप चांगलं करू शकतो ॲज कम्पेअर्ड टू अदर्स. त्याची मेहनत, त्याचा फोकस, त्याचा डिसिप्लिन हे सगळं तो जेव्हा त्याचा एक प्रॉपर फोकस असतो किंवा प्रॉपर डिसिप्लिन असलं की तो
खूप चांगलं काम करू शकतो याची एक त्याला जाणीव असते आणि तो हे करू पण शकतो. त्याला हा गेम जो आहे बिझनेसचा तो जिंकायचा असतो. म्हणजे त्याला सगळ्या बिझनेस कंपनीच्या टॉप असायलाच हवं असं प्रत्येक आंत्रप्रिनरची एक इच्छा असते आणि तो हे करेल पण किंवा तो त्याच्या कंपनीला टॉपला नेईल पण जर त्यांनी प्रॉपर मेहनत घेतली असेल, त्यांनी खूप फोकस ठेवला असेल तर तो हे नक्की करू शकतो. या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये तो स्वतःच्या कंपनीला या स्वतःची कंपनी टॉपला नेऊ शकतो. 6 पॉइंट आहे क्रिएटिव्हिटी. One aspect of creativity is being able to make connections between seemingly unrelated events or situations. Entrepreneur often comes up with solutions which are synthesis of other items. He will repurpose products to market them to new industries. याचा अर्थ ते खूप क्रिएटिव्ह असतात आणि ते ऑफन वेगळ्या वेगळ्या सल्युशन्सवर येतात जे दुसऱ्या आयटम्सचे सिंथेसिस असतात आणि ओव्हरऑल सांगायचं झालं तर त्यांचं माइंड खूप क्रिएटिव्ह असतं. लाईक एक एक्झाम्पल द्यायचं झालं की आता एका बिझनेसचा किंवा त्या बिझनेसमॅनचा एक बिझनेस असेल, सो आपण गारमेंट शॉप असेल आणि जर त्याचा एक टाईप ऑफ गारमेंट विकला जात नसेल तर तो त्याच्या क्रिएटिव्ह माइंडने अशा काहीतरी आयडियाज काढेल किंवा अशा काहीतरी सल्युशनवर येईल की त्याचे जो तो माल त्याचा विकला जात नाही आहे तोही विकला जाईल. अशी त्याची क्रिएटिव्ह थिंकिंग असते ज्यांनी तो ज्याचा जो सेक्शन एका किंवा एक टाईप ऑफ गारमेंट जरी विकला जात नसेल तरी तो विकून दाखवू शकतो. ह्याला आपण क्रिएटिव्हिटी म्हणू किंवा क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणता येईल. डिटर्मिनेशन. Entrepreneur is not thwarted by his defeats. He looks at defeat as an opportunity for success. He is determined to make all of their endeavors succeed, so he will try and try again until it does. Successful entrepreneur does not believe that something cannot be done. Which means की तो जरी त्याला फेल्युअर आलं किंवा डिफीट्स काही आले तर तो रडत बसत नाही किंवा गिवअप करत नाही. तो त्या डिफीट्सकडे किंवा त्या फेल्युअरकडे पण ॲज अ अपॉर्च्युनिटी फॉर सक्सेस असं बघतो आणि खूप मेहनत करून परत जे त्याला डिफीट्स आलेत त्याला परत ओव्हरकम करतो आणि त्याचा बिझनेस परत स्मूथली आणि सक्सेसफुली रन करण्यासाठी मेहनत करतो. तो कधी हार मानत नाही, तो कायम ट्राय करत राहतो, कायम मेहनत करत राहतो आणि तो असा कधी विचार करत नाही की हे माझ्याकडनं होऊच शकत नाही अशी त्याची कधी थिंकिंग नसते. तो कायम किंवा पॉझिटिव्ह माइंडेड असतो आणि कायम एक जरी त्याला फेल्युअर आला असेल तरी तो त्यातनं ओव्हरकम करतो. 8 पॉइंट आहे स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल्स. The entrepreneur has strong communication skills to sell the product and to motivate employees. Most successful entrepreneur knows how to motivate his employees so the business grows overall. He is very good at highlighting the benefits of any situation and coaching others to their success. म्हणजे त्याच्या कम्युनिकेशन स्किल्स खूप स्ट्रॉंग असतात. लाईक इवन कधी त्याला प्रोडक्ट एखादा विकायची गरज किंवा वेळ आली तर त्यांनी लाईक कस्टमर्सशी गोड बोलून त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घेऊन त्याला त्याचा प्रोडक्ट विकता येईल याची एक त्याला आयडिया असते. म्हणजेच त्याच्या कम्युनिकेशन स्किल्स खूप स्ट्रॉंग असतात. तसेच त्याला त्याच्या एम्प्लॉईजना कसं मोटिवेट करायचं हेही त्यांना माहीत असतं किंवा त्या आंत्रप्रिनरला माहीत असतं. म्हणजे एम्प्लॉईजशी गोड बोलून चांगली सॅलरी देणं किंवा कधी कधी इन्क्रीमेंट देणं ह्या सगळ्या गोष्टी करून त्या एम्प्लॉईजना मोटिवेट करतो ज्यांनी ते एम्प्लॉईज पण खूप हार्ड वर्क करतात ज्याचा रिझल्ट बिझनेसवर होतो म्हणजे बिझनेस सक्सेसफुली रन करतो. सो त्याच्याकडे ही एक ॲबिलिटी असते. 9th पॉइंट स्ट्रॉंग वर्क एथिक. The successful entrepreneur will often be the first person to arrive at the office and the last one to leave. He will come on his days
off to make sure that an outcome meets his expectations. His mind is constantly on his work, whether he is in or out of the workplace. म्हणजे की एंटरप्रेन्योर किंवा बिझनेसमॅन हा कायम पहिला माणूस असणार ऑफिसमध्ये यायला आणि शेवटचा माणूस असणार ऑफिस सोडायला. जस्ट बिकॉज तो ओनर आहे किंवा तो एक बिझनेसमॅन आहे त्याच्या कंपनीचा तो बॉस आहे, याचा अर्थ असं होत नाही की बाबा आज 10 वाजता चाललं, लवकरच निघून गेलो ऑफिसमधनं, सुट्टी मारली, असं होत नसतं. तो ॲज फर्स्ट क्वालिटी होती डिसिप्लिन, तो खूप डिसिप्लिन असतो. तो वेळेवर येणार, वेळेवर जाणार, त्याच्या ऑफच्या दिवशी पण तो कधी कधी ऑफिसमध्ये येणार आणि कसं चाललं आहे त्याचं ऑफिस, त्याच्या ॲब्सेन्समध्ये पण ऑफिसचे फंक्शन्स प्रॉपरली किंवा ऑफिस खूप प्रॉपरली वर्क करतं आहे की नाही हेही तो बघणार. तो जरी बाहेर असला तरी त्याचं माइंड कायम त्याच्या कामाबद्दल किंवा त्याच्या बिझनेसबद्दल विचार करत राहतं. 10th point is passion. Passion is the most important trait of successful entrepreneur. He genuinely loves his work. He is willing to put in those extra hours to make the business succeed because there is a joy his business gives which goes beyond the money. The successful entrepreneur will always be reading and researching ways to make the business better. म्हणजे तो त्याच्या बिझनेसशी खूप पॅशनेट असतो, म्हणजे त्याचा बिझनेस प्रॉपरली ग्रो करेल ह्यासाठी तो सर्च करेल, खूप काही गोष्टी वाचेल, स्वतःला अपडेटेड ठेवेल. त्याच्या बिझनेससाठी तो काहीही करू शकतो. का? कारण त्याला त्याचा बिझनेस किंवा त्याला त्याचं काम खूप आवडतं. त्याच्यासाठी तो जास्त वेळ बसून ऑफिसमध्ये जास्त वेळ बसू पण शकतो. अदर दॅन पैसा सोडून त्याला एक हॅपीनेस मिळतं आणि तो कायम काही ना काहीतरी वाचत राहील किंवा काही ना काहीतरी रिसर्च करत राहील, जेणेकरून त्याचा बिझनेस जो एफिशियंटली ग्रो करतोय तो अजून एफिशियंटली ग्रो करू शकेल. त्याचं मेन हेच असतं. आणि इवन हे सगळं काम करता करता तो असा बोर होत नाही. त्याचं पॅशन असतं म्हणून त्याला ते काम करायला खूप आवडतं. मग त्यासाठी त्याला रोज जास्त वेळ बसावं लागलं तरी त्याला चालेल. सो हे 10 आपण क्वालिटीज होते एंटरप्रेन्योरचे. ह्या जर 10 क्वालिटीज असल्या तर त्याचा बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने रन होईल, त्याला सुपर प्रॉफिट्स मिळतील, सगळ्या कंपनीजच्या टॉपला पण असेल. पण त्यांनी ह्या सगळ्या क्वालिटीज त्याच्यात असल्या पाहिजेत आणि त्याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याही त्यांनी नीट पाळल्या पाहिजेत, तरच त्याला खूप सक्सेस पण मिळेल, त्याचा बिझनेस पण खूप चांगल्या पद्धतीने चालेल. सो आज आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एंटरप्रेन्योर शिकलो आणि गुड क्वालिटीज ऑफ अ सक्सेसफुल एंटरप्रेन्योर हे 2 पॉईंट्स शिकलो आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फंक्शन्स ऑफ ॲन एंटरप्रेन्योर काय आहेत हे शिकवेन आणि मे बी त्याच्या पुढचा जो पॉईंट असेल तो शिकवेन. अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट हे काय आहे हे शिकवेन. सो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक बटन दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.